नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुदलियार आयोगाने केलेल्या कार्याचे मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. म्हणजेच मुदलियार आयोग जो होता की ज्या मुदलियार आयोगानं इसवी सन 1952-53 साली आपला अहवाल भारत सरकारला सादर करून ज्या अहवालाच्या माध्यमातून संपूर्ण माध्यमिक शिक्षणाच्या पुनर्रचनेच्या संदर्भामध्ये ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशी नेमक्या कशा प्रकारच्या होत्या त्याचं मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे किंवा थोडक्यात त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. कारण मुदलियार आयोगानं जे काही माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात कार्य केलं होतं किंवा ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्याची साधक बाधक चर्चा थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत की त्यांनी केलेलं जे काही कार्य आहे त्या कार्याचे नेमके गुण कोणते आहेत आणि त्यांच्यावर काही लोकांनी ज्या काही टीका केलेल्या आहेत त्या टीका नेमक्या कोणत्या आहेत हा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मुदलियार आयोग नेमका काय आहे किंवा मुदलियार आयोगाच्या शिफारशी नेमक्या कोणकोणत्या होत्या, मुदलियार आयोगानं त्या काळामध्ये सुचवलेली माध्यमिक शिक्षणाची ध्येय कोणकोणती होती, या सर्वांचा आढावा आपण गेल्या अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून घेतलेला आहे. आणि मग हे संपूर्ण व्हिडिओ जर सगळे व्हिडिओ आपण अभ्यासले तर त्याच्यामधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की त्या काळामध्ये म्हणजेच इसवी सन 1952-53 साली मुदलियार आयोगानं माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा माध्यमिक शिक्षणाची पुनर्रचना करण्याच्या संदर्भामध्ये ज्या काही अनेक प्रकारच्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशींचं योगदान जे आहे ते योगदान अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं आहे. म्हणजे जो 250 पानांचा अहवाल मुदलियार आयोगानं भारत सरकारला सादर केला होता की ज्या अहवालामध्ये माध्यमिक शिक्षणाच्या पुनर्रचनेच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या शिफारशी केल्या होत्या. त्या शिफारशी नेमक्या कोणकोणत्या आहेत त्याचा सविस्तर आढावा आपण 3-4 व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. आणि त्यामुळं त्या शिफारशी पाहता आपल्याला असं म्हणता येईल की मुदलियार आयोगानं माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये दिलेलं योगदान जे आहे किंवा केलेलं कार्य जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान आहे. कारण स्वतंत्र भारताच्या माध्यमिक शिक्षणाच्या इतिहासामध्ये आयोगाच्या शिफारशींना अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर केवळ माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये विचार करणारा हा स्वतंत्र आयोग आहे. म्हणजे त्याच्यानंतरच्या काळामध्ये केवळ माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात विचार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आयोग त्या ठिकाणी नेमण्यात आला नाही. म्हणजे 1953 साली हा अहवाल आला, त्याच्यानंतर आज 2021 साल आहे. म्हणजे नंतरच्या ह्या जवळपास 70 वर्षाच्या काळामध्ये 68 वर्षाच्या काळामध्ये केवळ माध्यमिक शिक्षणाचा विचार करणारा असा सेपरेट आयोग जो आहे तो सेपरेट आयोग नेमला गेला नाही. आणि त्यामुळं माध्यमिक शिक्षणाच्या इतिहासामध्ये या आयोगाला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान असलेलं आपल्याला दिसून येईल. आयोगानं ज्या काही शिफारशी त्या काळामध्ये सुचवल्या होत्या त्या शिफारशी अगदी व्यवहार्य किंवा उपयुक्त अशा प्रकारच्या होत्या. म्हणजे काही शिफारशी कदाचित त्याच्यातल्या अव्यवहार्य सुद्धा असू शकतील, मात्र सर्व शिफारशी अव्यवहार्य होत्या किंवा उपयुक्त नव्हत्या असं आपल्याला म्हणता येणार नाही. बऱ्याचशा शिफारशी बहुतांश शिफारशी ज्या आयोगानं सुचवल्या होत्या त्या बहुतांश शिफारशी ह्या माध्यमिक शिक्षणाचा विस्तार आणि विकास करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या. फक्त त्याची अंमलबजावणी जर योग्य रीतीनं झाली असती तर माध्यमिक शिक्षण जे आहे हे माध्यमिक शिक्षण खूप प्रगत अवस्थेमध्ये आज आपल्याला दिसलं असतं. तर हा जो आयोग आहे किंवा ह्या आयोगानं केलेले जे काही कार्य आहे या कार्याच्या संदर्भामध्ये बहुतांश शिक्षण तज्ज्ञांनी त्या शिफारशींची स्तुती केलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे ज्या काही शिफारशी मुदलियार आयोगानं माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात मांडल्या होत्या त्या शिफारशींची स्तुती जी आहे ती स्तुती अनेक शिक्षण तज्ज्ञांनी केलेली आपल्याला दिसून येईल. तर त्याचबरोबर जे लोक मुदलियार आयोगाशी सहमत नव्हते त्या सहमत नसणाऱ्यांनी काही टीकासुद्धा त्याच्यावर केलेल्या आपल्याला दिसून येतील. म्हणजे काही लोकांना असं वाटलं की आयोगानं सुचवलेल्या थोड्याफार शिफारशी ज्या आहेत की ज्या शिफारशी अतिशयोक्ती आहे किंवा त्या शिफारशी सुचवण्याची काही गरज नव्हती अशा पद्धतीच्या काही टीका ज्या केल्या आहेत त्या टीकासुद्धा
त्याच्या कार्यावर झालेले आहेत. म्हणजे कुठल्याही व्यक्तीनं एखादं कार्य केलं की त्याला चांगले म्हणणारे पण लोक असतात आणि वाईट म्हणणारे पण लोक असतात, परंतु त्याच्या वाईट भागाकडे आपण न जाता त्यांनी जे काही चांगलं कार्य केलेलं आहे, चांगलं काम जे काही केलेलं आहे, चांगल्या शिफारशी ज्या काही सुचवलेल्या आहेत त्या आपण ॲक्सेप्ट करणं आणि त्याच्यावर होणारी टीका असेल किंवा त्याचं वाईट कार्य असेल त्याला आपण डोळेझाक करणं किंवा ते न स्वीकारणं, अशा पद्धतीचा दृष्टिकोन जर आपण ठेवला तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला यशस्वी होता येणं अधिक सोपं जाऊ शकतं. तर तशाच पद्धतीनं ह्या मुदलियार आयोगानं माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही कार्य त्या काळामध्ये केलं होतं त्या कार्याचं मूल्यमापन करत असताना त्याच्या काही चांगल्या बाबी पण आहेत, बहुतांश बाबी चांगल्या आहेत आणि काही थोड्याशा टीका पण त्याच्यावर झालेल्या आहेत. तर त्या टीका नेमक्या कोणत्या आहेत किंवा कोणकोणते गुण आहेत हे आपण आता थोडक्यात बघूया. तर सुरुवातीला मुदलियार आयोगाचे गुण नेमके कोणते आहेत ते गुण आपण अगोदर बघूया आणि मग त्याच्यावर झालेल्या टीकांकडे आपण जाऊया. तर आयोगानं माध्यमिक शिक्षणाच्या प्रारंभिक मुद्द्यापासून ते शिक्षणाच्या पुनर्रचनेपर्यंत महत्त्वपूर्ण अशा शिफारशी केल्या आहेत. म्हणजे हा एक आयोगाचा गुण आहे की माध्यमिक शिक्षण आयोग किंवा मुदलियार आयोग जो आहे त्यानं माध्यमिक शिक्षणाच्या प्रारंभापासून, म्हणजे माध्यमिक शिक्षण कुठल्या कालावधीमध्ये दिलं पाहिजे, किती वर्षाच्या मुलांना दिलं पाहिजे, किती वर्षापर्यंत ते दिलं पाहिजे, त्याची कालमर्यादा किती असली पाहिजे, वयोमर्यादा किती असली पाहिजे, त्याची विभागणी कोणकोणत्या टप्प्यांमध्ये झाली पाहिजे, ह्या अगदी सुरुवातीच्या मुद्द्यापासून ते त्या माध्यमिक शिक्षणाचं संपूर्ण पुनर्रचनीकरण करण्यापर्यंत अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या शिफारशी केलेल्या आहेत. आणि त्या सर्वच्या सर्व शिफारशी म्हणजे या मुदलियार आयोगाचे गुणच किंवा फायदेच असलेले आपल्याला दिसून येतील. म्हणजे ह्या शिफारशी सुचवण्याच्या पूर्वीसुद्धा आयोगानं काय केलं की संपूर्ण देशभरामध्ये आढावा त्यांनी घेतला, प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि काय काय उणिवा आहेत त्या उणिवा जाणून घेऊन त्या उणिवा किंवा अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून शिफारशी केल्या. आणि त्यामुळं ह्या सर्व शिफारशी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या आहेत की माध्यमिक शिक्षण किती वयोगटापासून द्यायचं इथपासून ते संपूर्ण माध्यमिक शिक्षणाचं पुनर्रचनीकरण करण्यापर्यंत सुचवलेल्या ज्या काही शिफारशी आहेत त्या संपूर्ण शिफारशी अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारच्या आहेत आणि त्यामुळं तो एक त्याचा गुण असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या लोकशाही समाजवादाला अनुसरून शिक्षणाची जी काही ध्येय आहेत ती ध्येयसुद्धा आयोगानं निश्चित केली होती. म्हणजे जसं आपण बघितलं की नुकतंच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला होता आणि त्यानंतर केवळ 5 वर्षांनी ह्या आयोगाची स्थापना झाली होती किंवा 4 वर्षांनी आयोगाची स्थापना झाली आणि 5व्या वर्षी ह्या आयोगाचं काम सुरू झालं. म्हणजे भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर भारत हे एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आलं होतं आणि ह्या लोकशाही समाजवादाला आवश्यक असणारी जी काही सामाजिक मूल्य होती, सामाजिक व्यवस्था होती, आदर्श होते, हे सर्व गुण, सर्व आदर्श, सर्व मूल्य भारतातल्या लोकांच्या अंगामध्ये रुजवणं अतिशय गरजेचं होतं किंवा नागरिकांनी त्याचा स्वीकार करावा ह्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणं गरजेचं होतं. आणि हे कार्य या ठिकाणी मुदलियार आयोगानं केलेलं आपल्याला दिसून येईल. कारण त्यांचं म्हणणं होतं की आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे नागरिक आहेत आणि म्हणून हे नागरिक जर आपल्याला चांगले घडवायचे असतील, त्यांच्यामध्ये लोकशाही समाजवाद जर आणायचा असेल तर आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातूनच हे सर्व करणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांचा विकास करणं यासारखं ध्येय असेल, व्यक्तिमत्व विकास करणं, सर्वांगीण विकास करणं यासारखं ध्येय असेल किंवा व्यावसायिक पात्रता आणणं, विश्वबंधुत्वाची भावना त्यांच्यामध्ये विकसित करणं, अशासारखी जी काही वेगवेगळी ध्येय आयोगानं सांगितली होती ती सगळीच्या सगळी ध्येय ही लोकशाही राष्ट्राची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारी अशा प्रकारची होती. म्हणजे हा एक गुण त्या काळातला असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अभिरुची आणि अभिवृत्तींची पूर्ती करण्यासाठी विविधांगी अभ्यासक्रम आयोगानं सुचवले होते. म्हणजे ही एक अतिशय महत्त्वपूर्ण शिफारस आयोगानं केली होती की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अभिरुची आणि अभिवृत्ती किंवा अभियोग्यता असतील त्यांची पूर्तता या शिफारशींच्या माध्यमातून होणार होती किंवा त्याच्यासाठी खास असा विविधांगी अभ्यासक्रम असावा अशा प्रकारची शिफारस आयोगानं केली होती. म्हणजे मग ती बहुउद्देशीय शाळा असतील, कृषी शाळा असतील, तांत्रिक शिक्षण असेल, विद्यानिकेतन असतील, वसतिगृहयुक्त शाळा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या
ज्या शिफारशी आयोगानं केल्या किंवा अनेक प्रकारच्या हस्तोद्योगाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्याची शिफारस ज्या आयोगानं केली होती की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास एकांगी न होता त्यांच्या जे काही अभिरुची आवड असेल, आवडीनिवडी असतील, अभिवृत्ती असतील, अभियोग्यता असेल, ह्या सर्वांची पूर्तता या विविधांगी अभ्यासक्रमामधून होणार होती आणि त्यामुळं ही सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण शिफारस होती की जो त्या आयोगाचा फायदा आहे. बहुउद्देशीय शाळा स्थापन करण्याची आणि विकसित करण्याची शिफारस जी आयोगानं केली होती ती सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण होती. म्हणजे बहुउद्देशीय शाळांच्या माध्यमातून आपण बघितलं की शेती शाळा असतील, वाणिज्य शाळा असतील, तांत्रिक शाळा असतील, विद्यानिकेतन असतील किंवा वेगवेगळे हस्तोद्योग चालवणाऱ्या शाळा असतील, ह्या सर्व प्रकारच्या शाळांच्या माध्यमातून भारतामध्ये व्यवसाय आणि रोजगार यांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही शिफारस अतिशय महत्त्वपूर्ण होती. म्हणजे विद्यार्थ्यांना जर स्वावलंबी बनवायचा असेल, त्यांचा उदरनिर्वाह जर त्यांना उपलब्ध करून द्यायचा असेल तर व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध करून द्याव्या लागतील आणि ह्या संधी बहुउद्देशीय शाळांच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध होऊ शकतील अशा प्रकारची शिफारस आयोगाने केली होती. आणि केवळ कृषी शिक्षणाच्याच संदर्भात शिफारशी केल्या असं नाही तर भारताला औद्योगिकीकरणाची सुद्धा त्या काळामध्ये अतिशय नितांत गरज होती आणि त्यासाठी काय केलं त्यांनी की तांत्रिक शिक्षणाची सुद्धा शिफारस जी आहे ती आयोगानं केलेली अतिशय ही शिफारस ती व्यवहारी आणि देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण किंवा हिताची अशा पद्धतीची ती शिफारस होती. म्हणजे देशाचं जर हित आपल्याला साधायचं असेल किंवा देशाची जर प्रगती आपल्याला करायची असेल तर काय करणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी देशाचं जर हित आपल्याला साधायचं असेल किंवा देशाची प्रगती जर आपल्याला साधायची असेल तर त्यासाठी तांत्रिक शिक्षणाची, औद्योगिक शिक्षणाची सुद्धा शिफारस केली पाहिजे अशा पद्धतीचा शिफारस सूचना आयोगाने केली होती की ज्या माध्यमातून भारताची कृषी प्रधान देश म्हणून किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी असणाऱ्या शिफारशी किंवा औद्योगिकीकरण करण्यासाठी असणाऱ्या शिफारशी अशा सर्व प्रकारच्या शिफारशी आयोगाने केल्या होत्या की जो संपूर्ण त्या आयोगाचा फायदा किंवा गुण असलेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढील जे गुण आहेत आयोगाचे ते म्हणजे बघा की शिक्षकांच्या वेतन श्रेणी असतील, नोकरीच्या सेवा शर्ती असतील इत्यादी बाबत सुद्धा आयोगानं अतिशय काटेकोर आणि अचूक प्रकारच्या सूचना केल्या होत्या. म्हणजे जसं आयोगाला हे माहिती होतं की शिक्षण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो शिक्षक आहे किंवा संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचा तो आधार आहे किंवा कणा आहे आणि त्यामुळं चांगले लोक जर या शिक्षण प्रक्रियेमध्ये यायचे असतील तर त्यांच्या कल्याणाच्या योजना ज्या आहेत त्या कल्याणाच्या योजना राबवल्या जाणं गरजेचं आहे. त्यांचं वेतनमान सुधारणं गरजेचं आहे. नोकरीच्या सेवा शर्ती त्यांना चांगल्या देणं गरजेचं आहे. तरच चांगले व्यक्ती, हुशार व्यक्ती आणि पात्र व्यक्ती ह्या शिक्षकी पेशाकडे येतील आणि शिक्षण प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. आणि म्हणून त्यांच्यासाठी असणाऱ्या वेतन श्रेणी असतील, नोकरीच्या सेवा शर्ती असतील या संदर्भात किंवा शिक्षकांचं कल्याण व्हावं, त्यांना प्रशिक्षण दिलं जावं ह्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शिफारशी, चांगल्या शिफारशी, अचूक प्रकारच्या सूचना आयोगानं केल्या होत्या की त्यासुद्धा ह्या आयोगाचे गुण आहेत. त्यानंतर परीक्षा आणि मूल्यमापनाच्या संदर्भात केलेल्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण होत्या की ज्यांची जर आपण अंमलबजावणी केली असती तर त्या खरोखरच शिक्षणाला अतिशय उपयुक्त ठरतील अशा प्रकारच्या शिफारशी होत्या. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा आयोगाचा गुणच आहे. त्यानंतर शैक्षणिक समुपदेशन आणि मार्गदर्शन ह्या संदर्भात ज्या काही शिफारशी आयोगाने केल्या त्या शिफारशी सुद्धा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सहाय्यक ठरणारे होत्या. म्हणजे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या काही समस्या उद्भवतात मग त्या सामाजिक असतील किंवा मानसिक असतील, बुद्धिमत्तेच्या संदर्भातल्या असतील किंवा करिअरच्या दृष्टिकोनातल्या असतील, ह्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक समुपदेशन आणि मार्गदर्शन केलं जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी शाळांमध्ये नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत ह्या संदर्भातलं मार्गदर्शन किंवा शिफारशीसुद्धा आयोगानं केल्या होत्या की ज्या शिफारशीमुळं विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा झाला. म्हणून हा सुद्धा एक प्रकारचा गुण किंवा फायदा आयोगाचा असलेला आपल्याला दिसून येईल.
आणि त्यानंतर शेवटचा गुण आहे तो म्हणजे आयोगानं विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीविषयी केलेल्या शिफारशीसुद्धा अतिशय मौल्यवान स्वरूपाच्या आहेत. म्हणजे आयोगाचं असं म्हणणं होतं की सशक्त शरीरामध्येच सशक्त मन वास्तव्य करतं. सशक्त शरीरामध्येच सशक्त मन वास्तव्य करतं आणि म्हणून जोपर्यंत शरीर चांगलं ठेवलं जात नाही, शरीर सुदृढ होत नाही, तोपर्यंत मनसुद्धा आरोग्यदायी राहणार नाही, मनसुद्धा आरोग्यदायी होणार नाही. आणि म्हणून मनाला जर आरोग्यदायी बनवायचं असेल आणि शिक्षण प्रक्रियेकडं जर त्याला घेऊन जायचं असेल, वळवायचं असेल, आकर्षित करून घ्यायचं असेल तर विद्यार्थ्याचं शरीर देखील तेवढंच तंदुरुस्त असणं गरजेचं आहे, सुदृढ असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण शिफारशी आयोगानं केल्या की ज्या शिफारशीसुद्धा आयोगाचे गुण म्हणूनच त्याच्याकडं पाहिलं जातं. म्हणजेच काय की थोडक्यात मुदलियार आयोगानं अगदी माध्यमिक शिक्षणाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे विद्यार्थ्याचं शिक्षण सुरू करण्याच्या वयापासून ते त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन कसं करायचं, त्याला भविष्यामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध करून द्यायच्या इथपर्यंत ज्या काही संपूर्ण शिफारशी केल्या होत्या त्या सर्वच्या सर्व शिफारशी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या शिफारशी होत्या किंवा व्यवहार्य शिफारशी होत्या, उपयोगात आणण्यासारख्या शिफारशी होत्या. आणि त्यामुळं मुदलियार आयोगाच्या कार्याचं मूल्यमापन करत असताना आपल्याला असं म्हणता येईल की ह्या सर्व शिफारशींची जर 100% अंमलबजावणी आपल्याला करता आली असती, झाली असती तर निश्चितच माध्यमिक शिक्षणाचा विकास जो आहे तो विकास चांगल्या दृष्टिकोनातून झाला असता. त्यानंतर मुदलियार आयोगाचे काही दोषसुद्धा आहेत. म्हणजे जसं म्हणलं की कुठलंही कार्य असेल की त्याच्या पाठीमागे चांगल्या वाईट गोष्टी असतातच, तर काही दोष जे आहेत की ज्यांना किंवा ज्या शिक्षण तज्ज्ञांना आयोगानं सुचवलेल्या काही शिफारशींवर सहमती नव्हती किंवा त्यांचं मत योग्य नव्हतं, अशा काही टीकासुद्धा आयोगावर झालेल्या आहेत आणि मग ते त्या आयोगाचे दोष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर हे दोष कोणता आहे बघा की आयोगाच्या सूचनांमध्ये मूलभूत कल्पकतेचा अभाव होता किंवा जाणवतो, अशा पद्धतीची टीका काही लोकांनी त्याच्यावर केलेली आहे. म्हणजे का हा मूलभूत कल्पकतेचा अभाव जाणवला? कारण त्या आयोगानं केलेल्या शिफारशी ज्या आहेत ती जुन्यांचीच पुनरावृत्ती करणाऱ्या आहेत असं काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे कलकत्ता विद्यापीठ आयोग असेल, हंटर कमिशन असेल किंवा वूडचा खलिता असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं नंतरच्या काळामध्ये सार्जंट कमिशन असेल, ॲबट वूड कमिशन असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे आयोग नंतरच्या काळामध्ये किंवा ह्या मुदलियार आयोगाच्या पूर्वी जे आयोग स्थापन झाले होते त्या आयोगांनी ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्याच शिफारशी सूचना परत इथं मुदलियार आयोगानं केलेल्या आहेत. आणि त्यामुळं मुदलियार आयोगाच्या शिफारशींमध्ये काही नाविन्यता नाही अशा पद्धतीचा दोष किंवा अशा पद्धतीची टीका काही लोकांनी त्याच्यावर केली म्हणून त्याच्याकडे एक दोष म्हणून पाहिलं जातं. त्यानंतर पुढचं आहे प्रशासनाच्या बाबतीत केलेल्या शिफारशी या अपूर्ण आणि असंतुलित आहेत. म्हणजे शैक्षणिक संस्थांचं प्रशासन आणि व्यवस्थापन योग्य रीतीनं चालावं यासाठी ज्या काही शिफारशी मुदलियार आयोगानं केल्या होत्या त्या शिफारशी अजून अपूर्ण आहेत किंवा असंतुलित आहेत अशा पद्धतीचं मत काही शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आणि त्यामुळं सुद्धा त्याच्याकडे एक दोष म्हणून पाहिलं जातं. म्हणजे शैक्षणिक संस्थांचं प्रशासन चांगलं चालावं, व्यवस्थापन चांगलं चालावं म्हणून आयोगानं काही शिफारशी सुचवल्या होत्या, मात्र त्या शिफारशी परिपूर्ण नाहीत, अपूर्ण आहेत अशा पद्धतीची काही टीका त्याच्यावर केलेली आहे. आयोगानं स्त्री शिक्षणाबाबत कोणतीही शिफारस केली नाही. आता हा खरोखरच एक दोष आयोगाचा असलेला आपल्याला दिसून येईल. कारण आपण ज्या काही मुदलियार आयोगानं मांडलेल्या सगळ्या शिफारशी बघितल्या की ज्याच्यामध्ये स्त्री शिक्षणाच्या संदर्भात, मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात आयोगानं थोडंसं दुर्लक्षच केलेलं आपल्याला दिसेल. केवळ गृहविज्ञानासारखा विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावा, केवळ एवढीच शिफारस मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात आयोगानं केली होती. बाकी अशा सेपरेट काही खास तरतुदी किंवा सूचना स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भात आयोगानं सुचवल्या नाहीत. हा निश्चित पद्धतीनं या आयोगाचा एक दोष असलेला आपल्याला दिसेल. त्यानंतर पुढचा दोष आहे बघा की मुले आणि मुली यांच्या निर्धारित अभ्यासक्रमासंबंधी महत्त्वपूर्ण असा भेद केलेला नाही. म्हणजे जसं आपण
स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेद आहे असं आपण म्हणतो, किंवा मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेद आहे, तशाच पद्धतीनं त्या भेदाप्रमाणे त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या गरजा, अभिरुची, अभिवृत्ती, अभियोग्यतासुद्धा वेगवेगळ्या असतात. म्हणजे मुलाच्या वेगळ्या असतात, मुलीच्या वेगळ्या असतात. आणि हा जो भेद आहे त्या भेदानुसार त्या मुलांसाठी थोडासा वेगळा काही विषय अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे, मुलींसाठी काही वेगळे विषय अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे. त्याचा कुठंही उल्लेख या अहवालामध्ये करण्यात आला नाही, अशा पद्धतीची एक टीका या अहवालावर किंवा या आयोगावर केलेली आहे, म्हणून तो एक दोष या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर इंटरमिजिएटचे वर्ग बंद करण्याची आयोगाची सूचना फारशी समाधानकारक किंवा समर्थनीय नव्हती, अशा पद्धतीनं काही लोकांनी टीका केली आहे. म्हणजे 1917 साली कलकत्ता विद्यापीठ आयोगानं इंटरमिजिएटचे जे वर्ग सुरू केले होते आणि जे वर्ग माध्यमिक शाळेला जोडावेत अशा प्रकारची शिफारस केली होती, ती शिफारस मुदलियार आयोगानं काय केली, त्या ठिकाणी बदलली आणि त्यांनी असं म्हटलंय की इंटरमिजिएटचे हे जे 2 वर्ग होते ते 2 वर्ग बंद करावेत आणि त्यापैकी एक वर्ग हा माध्यमिक शाळेला जोडावा आणि तिथं 11वीचा वर्ग सुरू करावा आणि एक वर्ग हा विद्यापीठ शिक्षणाला जोडावा आणि तिथं प्री डिग्री किंवा पदवी पूर्व शिक्षणाचा वर्ग सुरू करावा, अशा पद्धतीची शिफारस केली. म्हणजे इंटरमिजिएटचे 2 वर्ग बंद केले आणि दुसरे 2 वर्ग चालू केले, म्हणजे फक्त त्याची नावं बदलली किंवा स्तर बदलला, मात्र ते 2 वर्ग तसेच होते, अशा पद्धतीची काही टीका काही लोकांनी केली आहे. म्हणजे ते 2 वर्ग काही बंद करण्याची गरज नव्हती, कारण ते 2 वर्ग बंद करून पुन्हा दुसरे 2 वर्ग तुम्ही चालू केले, म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळेपण नाही, अशा पद्धतीची टीका काही लोकांनी केलेली आहे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे 3 भाषांची शिफारस करून आयोगाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे ओझे आणखी वाढवले. म्हणजे मुदलियार आयोगानं तत्कालीन माध्यमिक शिक्षणाचा आढावा घेत असताना सुद्धा म्हणलं होतं की अनेक अशा प्रकारचे विषय आहेत की जे विषय उपयुक्त नाहीत तरी सुद्धा माध्यमिक शिक्षणामध्ये शिकवले जातात आणि अभ्यासक्रमाची भाऊगर्दी झालेली आहे, अशा पद्धतीची टीका मुदलियार आयोगानं तत्कालीन माध्यमिक शिक्षणामध्ये केली होती. आणि मग नंतरच्या काळामध्ये अभ्यासक्रम सुचवत असताना 3 भाषांची शिफारस आयोगानं केली. म्हणजे अगोदर आपण असं म्हणत होता की अभ्यासक्रम फार मोठा झालेला आहे आणि नंतर शिफारशी सुचवत असताना 3 भाषा विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षणामध्ये शिकाव्यात, अशा प्रकारची शिफारस केली. आणि त्यामुळं काही लोकांचं म्हणणं असं आहे की मग 3 भाषांची शिफारस केल्यामुळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचं ओझं जे आहे ते ओझं त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येईल. म्हणजे अशा पद्धतीची काही टीकासुद्धा झालेली आहे. म्हणजे ह्या ज्या काही टीका झालेल्या आहेत ह्या टीकांच्या संदर्भात काही तज्ज्ञांचं मत हे त्यांच्याशी मिळतं जुळतं नव्हतं आणि म्हणून ह्या टीका मुदलियार आयोगावर झालेल्या आपल्याला दिसतील आणि हे त्या मुदलियार आयोगाचे दोष म्हणून त्याच्याकडं पाहिले जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुदलियार आयोगानं माध्यमिक शिक्षणाच्या पुनर्रचनेच्या संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण कार्य केलं होतं त्या कार्याचं मूल्यमापन थोडक्यात करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे की ज्याच्यामध्ये मुदलियार आयोगानं केलेलं जे काही कार्य आहे त्याचे गुण कोणकोणते आहेत आणि दोष कोणकोणते आहेत, या दोन्हीचाही साधक बाधक चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.